कोल्हापूर महानगरपालिकेच्या खाते ओळख या शृंखलेत आज आपण आलेलो आहोत पाणी पुरवठा विभागात। या विभागातील जल अभियंता हर्षजित घाडगे यांच्याकडून आपण या विभागाविषयी सविस्तर जाणून घेऊयात। सद्यस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेकडून कोल्हापूर पूर्ण शहरास व इतर जे संलग्न जी ग्रामीण भाग आहेत त्यामध्ये 13 गावांमध्ये पाणी पुरवठा केला जातो। सदरची जी पाणी पुरवठा स्कीम होती ती 1992 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ती आमच्याकडे हस्तांतर झाल्यापासून कोल्हापूर महानगरपालिका त्याची देखभाल दुरुस्ती करते। साधारणपणे आज कोल्हापूर शहरामध्ये 1100 किलोमीटरचं पाईपलाईन नेटवर्क आहे। पूर्वी होतं 600 होतं। अमृत 1 मध्ये साधारण 426 मध्ये 426 किलोमीटर वाढ होऊन साधारण 1180 किलोमीटरचे पाईपलाईनचं नेटवर्क आहे। सद्यस्थितीत एकूण शहराला आता 38% हे केलेले आहेत पाण्याच्या टाक्या ज्यामधून पाणी पुरवठा होतो। त्यापैकी पूर्वीच्या 26 होत्या। अमृत 1 मधून 12 पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार होत्या, त्यापैकी 11 सध्या पूर्ण आहेत। त्या 11 पैकी 7 टाक्यांमधून सध्या पाणी पुरवठा चालू आहे। नजीकच्या भविष्यात एक महिना अखेरीस पर्यंत उरलेल्या पण 4 टाक्याचा सुरू करायचं आमचं नियोजन आहे। सध्याच्या स्थितीत कोल्हापूर शहराला कामावाडी थेट पाणी पुरवठा योजनेमधून व भोगावतीमधून पाणी उपसा केला जातो। त्याकरिता कोल्हापूर महानगरपालिकेकडे कुईखडीला 2 वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहेत। बावड्याला कसबा बावड्याला एक वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे आणि बालिंग्यामध्ये एक वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे। या व्यतिरिक्त जसं आम्हाला कळंबा तलावामधून पाणी येते तिथे एक आमचा कळंबा फिल्टर हाऊस म्हणून एक आहे, तिथं पण आमचा एक वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे। अशा एवढ्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मधून कोल्हापूरला दैनंदिन पुरवठा होतो। सदरचं पाण्याचं रोटेशन ई वॉर्डला 12 तास आणि बाकीच्या एबीसीला 12 तास अशा प्रकारे नियोजन करण्याचं प्राथमिक नियोजन असतं महानगरपालिकेकडे। आता सध्या जे पाणी पुरवठा सुरू आहे तो आमची 5 माझ्याकडे जे ज्युनियर इंजिनियर आहेत, शाखा अभियंता आहेत, तसेच 2 उपजल अभियंता यांच्या मार्फत हा पाणी पुरवठा सुरू असतो। आणि सद्यस्थितीत जे आहे ते आता अमृत योजनेमधून आम्ही जे पाईपलाईन्स नवीन टाकलेले आहे शहरामध्ये, आता जे मी बोललो ते आणि जुन्या पाईपलाईन्स मध्ये जरासं दोन्ही याच्यात पाणी राहत असल्यामुळे थोडं पाण्याचा प्रेशरचा दाब बऱ्याच ठिकाणी कमी होते। जुने कनेक्शन नवीन कनेक्शन वर ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आम्ही क्रॉस करून जुने कनेक्शन सगळे बंद करणार आहोत। या व्यतिरिक्त शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित सर्व सकल भागाला किंवा उंचावरच्या भागाला व्यवस्थित पाणी पुरवठा सुरू होण्याच्या दृष्टीने आम्ही एक IIT एक पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये 2 शाफ्ट आणि 2 मॅनिफोल्डचे आमचे काम मंजूर आहे, ते काम पण सुरू आहे। त्या दृष्टीने आम्ही कुठं प्रेशर कमी लागतं किंवा उंचावरच्या भागाला पाणी येत नाही त्या दृष्टीनं त्याचा पण अभ्यास करून ते काम पण आम्ही हाती घेत आहोत आणि ते एक नजीकच्या 2-3 महिन्यात ते पण संपून जाईल। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासंदर्भाने आम्ही प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही पण सुरू करणार ठेवलेले आहेत। तर प्लॅन ए प्रमाणे आमचं थेट पाईपलाईन मधलं पाणी नियोजन आहे। तर चुकून तर थेट पाईपलाईन मध्ये जंगलातलं पाणी जाते किंवा जंगलात लाईटचे वायर जातात किंवा बाकीचे पाईपलाईन 25-26 गावात जाते, तिथे चुकून काय पावसाळ्यात प्रॉब्लेम आला तर प्लॅन बी जसं आहे की शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेवाडी हे पंपिंग स्टेशन आम्ही चालू करायच्या दृष्टीनं ते पण आम्ही तयारी करून ठेवलेलं आहे, जेणेकरून शहराला काही अडचण आली तर उन्हाळ्यात पाणी पुरवठा व्यवस्थित चालू होईल याची आम्ही दक्षता घेऊ। तसं महापालिकेच्या वेबसाईटवर सगळ्यांचे अधिकाऱ्यांची नावं दिलेले आहेत, प्रभाग वाईज दिलेले आहेत, त्यांचे नाव नंबर दिलेले आहेत, मुकादमांचे त्यांच्या खाली असलेले मिस्त्रींचे नाव नंबर दिलेले आहेत। तर माझं आव्हान आहे की त्यांनी संबंधित शाखा अभियंता असतील, उपजल अभियंता असतील, त्यांना त्यांनी कोऑर्डिनेट करून किंवा कॉन्टॅक्ट करून त्यांचं जे काय समस्या असेल त्याचं निराकरण घेण्यास काय हरकत।